नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अहिल्याबाई करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनलवर कृषी घटक आणि मराठी व्याकरण आणि GS यासाठी आपण आपले लेक्चर घेत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या या चॅनलवर मराठी व्याकरणचे लेक्चर घेणार आहोत आणि मराठी व्याकरणचे जवळपास आपण यामध्ये 25 प्रश्न पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. त्या पहिले विद्यार्थी मित्रांनो, कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जर तुम्हाला कृषी घटकचे लेक्चर पाहिजे असेल किंवा GS असो या मराठी त्याचे आपल्या या चॅनलवर मिळून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. तर आजचा पहिला प्रश्न आहे ते म्हणजे ते खरं नवं आणि तुमचं खरं होय वाक्याचा प्रकार ओळखा. आपल्याला काय सांगायचं आहे तर वाक्याचा प्रकार ओळखा. कोणता वाक्य जे आहे ते कोणत्या प्रकाराचं वाक्य आहे सांगायचं आपल्याला. ते म्हणजे केवळ वाक्य आहे, केवळ मिश्र वाक्य आहे की मिश्र वाक्य आहे की संयुक्त वाक्य आहे. तर काय आहे या प्रश्नाचं उत्तर? या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ते खरं नवं आणि तुमचं खरं होय वाक्याचा प्रकार ओळखा. तर काय आहे वाक्याचा या प्रश्नाचं उत्तर? तर हे वाक्य आहे ते म्हणजे संयुक्त वाक्य आहे. काय आहे? संयुक्त वाक्य आहे. संयुक्त वाक्य आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे की संयुक्त वाक्य का, आणि केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि केवळ मिश्र वाक्य हे याचा पण आपल्याला अर्थ माहीत असला पाहिजे. तर संयुक्त वाक्यच का, तर हे लक्षात ठेवा, जे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले वाक्य हे संयुक्त वाक्य असते. काय? समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले. समुच्चयमध्ये जे समुच्चयबोधक असतं, काय? समुच्चयबोधक समुच्चयबोधक 1 मिनिट विद्यार्थी मित्रांनो. समुच्चयबोधक उभयान्वयी, काय? उभयान्वयी अवययाने जे जोडलेले असते, जे वाक्य जोडलेले असते ते वाक्य काय असतात? समुच्चय. ते वाक्य आपल्याला संयुक्त वाक्य म्हणू शकतो आपण. काय? समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेले वाक्य हे काय असतात? तर संयुक्त वाक्य असतात. यामध्ये कोणकोणते जे वाक्य जोडण्यासाठी शब्द आलेले असतात त्यामध्ये आणि त्यानंतर व हे जे शब्द असतात, हे शिवाय, आणि व शिवाय हे शब्द कशासाठी आलेले असतात? तर हे शब्द जे असतात हे वाक्य जोडण्यासाठी आलेले असतात. आणि शिवाय हे वाक्य जोडण्यासाठी शब्द आले तर समजायचं की ते समुच्चयबोधक वाक्य आहे. जर समुच्चयबोधक वाक्य आहे, पण ते मुख्य जे आहे ते मुख्य कोणत्या प्रकारात मोडतात? तर ते संयुक्त वाक्यात मोडतात. हे आपल्याला माहीत पाहिजे, कारण संयुक्त वाक्य हे तुम्हाला मी जे सांगत आहे ते समजलं असेल. कारण समुच्चयबोधक उभयान्वयाने जोडलेले वाक्य संयुक्त वाक्य असतात. संयुक्त वाक्य जोडण्यासाठी संयुक्त वाक्यामध्ये कोणकोणते शब्द असतात? तर आणि व शिवाय हे शब्द आलेले असतात. त्यानंतर दुसरी गोष्ट, समुच्चयबोधक वाक्य जे असतं हे आपल्याला याचे डेफिनेशन माहिती पाहिजे जेणेकरून त्याच्यामुळे तुम्हाला उत्तर येऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे यामध्ये आपण जर केवळ वाक्य पाहिलं, काय? केवळ वाक्य म्हणजे काय? केवळ वाक्य म्हणजे काय? तर ते माहीत पाहिजे की केवळ वाक्य हे यामध्ये काय? एकच कर्ता व एकच क्रियापद, काय? एकच क्रियापद आलेले असते. हे लक्षात ठेवा. याला काय म्हणतात? तर याला म्हणतात केवळ वाक्य. तुम्हाला विचारू शकतात की केवळ वाक्याचे कदाचित देऊ शकतात की या वाक्यामध्ये एकच कर्ता, काय? वाक्यामध्ये एकच कर्ता व एकच क्रियापद असेल तर अशा वाक्याला काय म्हणतात? तर केवळ वाक्य असे म्हणतात. हे लक्षात ठेवा. तर दुसरं काय पर्याय आहे याच्यामध्ये? दुसरा पर्याय जर विचार केला, दुसरा पर्याय काय आहे याच्यामध्ये? तर दुसरा पर्याय आहे मिश्र वाक्य. काय आहे? मिश्र वाक्य. मिश्र वाक्य हे दोन, काय? एक वाक्य, जेणेकरून मी जे लिहित आहे विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला आपण आपल्या भाषेमध्ये जर शिकत असलो तर आपल्याला लवकर समजतं. जेणेकरून
दुसरे शिक्षक काय करतात त्याचा विचार न करता आपण आपल्या भाषेमध्ये त्या व्याख्या तयार केल्या पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ते लक्षात राहू शकतात. यामध्ये कसं एक मिश्र वाक्य म्हणजे काय, वाक्य वाक्य काय तर वाक्य हे आपण जे तयार करतो तर ते कशासाठी, कोणत्या वाक्याला आपण मिश्र वाक्य म्हणावं हे आपल्याला कळायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला ते पुढे कन्फ्यूज होणार नाही आहे. तर वाक्य आपण मिश्र वाक्याचं सांगत आहे तुम्हाला मी. वाक्यामध्ये 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 एक वाक्य जोडण्यासाठी आपल्याला आहे ना दोन उभ्यान्वयी अव्ययाचे व दोन उभ्यान्वयी अव्ययाने जे वाक्य जोडलं जातं, काय वाक्यामध्ये जर दोन उभ्यान्वयी आलेले असेल, दोन उभयान्वयी अवयव शब्द आलेले असेल तर त्याला आपण काय म्हणतो तर मिश्र वाक्य म्हणतो. दोन जे मी सांगत आहे तुम्हाला ते समजत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर मी तुम्हाला सविस्तरपणे आणि एकदम चांगल्या प्रकारे लिहून देतोय, जेणेकरून तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही आहे. चांगलं लिहून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल, जेणेकरून मी जे काय सांगत आहे, कारण मी तोंडानं सांगत असेल तर तुम्हाला समजणार नाही आहे, त्यासाठी मी लिहून देतोय, त्यामुळे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो याची व्याख्या काय करू शकतो आपण, याची व्याख्या आपण करू शकतोय ती म्हणजे वाक्यामध्ये वाक्य जोडण्यासाठी वाक्य जोडण्यासाठी दोन उभयान्वयी अवयव लागत असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो तर मिश्र वाक्य म्हणू शकतो. वाक्य जोडण्यासाठी दोन उभयान्वयी अवयव लागत असेल किंवा दोन उभयान्वयी अवयवाने जोडत असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो मिश्र वाक्य. जसे की जर तर, हे काय जेथे तेथे आपण म्हणतो जर तो आला तर मी जाईन, हे काय वाक्य असू शकतो याच्यामध्ये. जर तर हे काय आहे, दोन शब्द दोन उभयान्वयी अवयव हे दोन जे शब्द जोडले जर तरने जे वाक्य दोन वाक्य जोडत आहे तर त्याला आपण म्हणू शकतो मिश्र वाक्य. हे आपण आपल्या भाषेमध्ये जे व्याख्या करतोय ते लक्षात राहतात आणि त्यानं आपल्याला आपल्या कन्सेप्ट क्लिअर होऊ शकतात. जर आपण पुस्तकी भाषेमध्ये जर विचार केला तर पुस्तकी भाषेमध्ये आपण घोकंपट्टीच करत राहतो, तर ते तसं न करता आपण आपल्या भाषेमध्ये व्याख्या तयार करा, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल, हे लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नावर आपण खूप वेळ घातला. आपला पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे या काव्यपंक्तीतील तत्सम शब्द कोणता. आपल्याला सांगायचं तत्सम शब्द. तर कोणता तत्सम शब्द आहे, आपल्याला तत्सम शब्द विचारलाय कोणता आहे सांगा. तत्सम शब्द कोणता आहे, वृक्षवल्ली सोयरी कोणताच नाही, आम्हा. तर यामध्ये काय आहे तत्सम शब्द कोणता आहे, तर तत्सम शब्द कोणता आहे, यामध्ये तत्सम शब्द हे वृक्षवल्ली आहे. काय आहे, वृक्षवल्ली हा शब्द तत्सम शब्द आहे. आणि आपल्याला माहीत पाहिजे की तत्सम शब्द काय, तर याचे प्रकार काय आहेत. या तत्सम शब्दामध्ये काय माहिती आहे का, एक लक्षात ठेवा, तत्सम शब्दाचं माहिती लक्षात घ्या. तत्सम काय, तत्सम म्हणजे काय हे माहीत असलं पाहिजे. तर जे तत्सम शब्द असतात, तत्सम शब्द आणि तद्भव शब्द, तत्सम आणि तद्भव हे दोन प्रकार आहेत. तत्सम हे शब्द संस्कृतमधून ज्यावेळेस, एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो, संस्कृतमधून एखादा शब्द, संस्कृतमधून एखादा शब्द जर येत असेल त्यात बदल संस्कृतमधून एखादा शब्द जर मराठीत येत असेल लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल. मराठीत येत असेल त्यात बदल न होता येतो त्याला काय म्हणतात, तर त्याला तत्सम शब्द म्हणतात. काय, संस्कृतमधून एखादा शब्द जर मराठीत येत असेल, म्हणजे मराठी भाषेमध्ये येत असेल,
त्यात बदल न होता किंवा त्यात बदल होत नसेल, ते जशास तसा मराठीत येत असेल, तर त्याला आपण म्हणतो तत्सम शब्द. हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला एवढं सविस्तरपणे लिहून देत आहे, हे तुमच्या पुढे तुम्हाला लक्षात राहावं आणि त्यासाठी हे आहे. हे मी जे लिहून देत आहे हे लक्षात ठेवा. जे व्याख्या आहेत आपण आपल्या याच्यामध्ये आपल्या शब्दामध्ये तयारी केलेल्या आहेत ह्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या कन्सेप्ट क्लिअर होतात. आणि पुस्तकाच्या हिशोबानं तुम्ही करत राहिला तर तुम्हाला खूप वेळ लागेल आणि ते तुम्ही घोकंपट्टीत करत बसणार आहेत. तर हे तसं करू नका. तर तत्सम शब्दाचा अर्थ तुम्हाला समजला असेल. आणि तत्सम शब्दाबरोबर दुसरा एक असतो ते म्हणजे तद्भव शब्द. काय? तद्भव शब्द. ते तद्भव. काय? तद्भव. तर तद्भव शब्द जे असतो ते पण आपल्याला माहित पाहिजे की तत्सम आणि तद्भव. कोणतं? तद्भव. तर तद्भव शब्द हे बी आपल्याला माहित पाहिजे की जेणेकरून तुम्हाला ते पुढचं त्याचा अर्थ कळाल्यानंतर आपल्याला पुढचं बी आपल्याला जे शब्द असतात ते कळतंय. तद्भव शब्द. तद्भव शब्द. तर तद्भव शब्दाचा अर्थ आपल्याला माहित पाहिजे. तर तद्भव म्हणजे काय? तर तद्भव म्हणजे बदल होत असेल. बदल होत असेल. मराठीत येत असताना. काय? मराठीत येत असताना तर त्याला काय म्हणतो आपण? तर त्याला तद्भव शब्द म्हणतो. बदल एखादा शब्द जर संस्कृतमधून येत असेल, काय? हे शॉर्टकटमध्ये दिलेलं मी. जर एखादा शब्द संस्कृतमधून मराठीत येत असेल आणि येताना जर बदल होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? तद्भव शब्द म्हणतो. जसं ओठ, कान हे जे शब्द आहेत कान, आता उदाहरणार्थ कान, ते कान जे शब्द आहेत याचं काय होतो? कर्ण. काय? कर्ण. हे शब्द असतात हे मराठीत येताना त्याच्यामध्ये चेंज झाले तर याला आपण काय म्हणतो? याला म्हणतो आपण तद्भव शब्द. आणि ज्या शब्दामधून बदल होत नाहीये ते तद्भव शब्द म्हणजे तत्सम शब्द. हे लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ नका. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. आपला पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे पुढचा प्रश्न आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत या वाक्यातील उद्देश ओळखा. आपल्याला काय ओळखायचे? उद्देश ओळखायचे. कोणता उद्देश? तर या वाक्यातील आपल्याला काय सांगायचे? उद्देश सांगायचे. तर उद्देश आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत या वाक्यातील उद्देश ओळखा. तर सांगा उद्देश कोणता आहे? या वाक्यातील उद्देश ओळखा. उद्देश सांगायचे. तर उद्देश कोणता आहे? तर उद्देश म्हणजे काय हे माहित पाहिजे आपल्याला पहिले. उद्देश, जे उद्देश शब्द असतो उद्देशलाच काय म्हणतो आपण? कर्ता. हे लक्षात ठेवा. उद्देशलाच कर्ता म्हणतो. आणि विधेय असते, यामध्ये पर्याय दोन असतात. विधेय काय असतात? विधेयला काय म्हणतो आपण? विधेयला क्रियापद म्हणतो आपण. संस्कृतमध्ये जे उद्देश असतो उद्देशला कर्ता आणि विधेयला क्रियापद म्हणतो. तर आपल्याला विचारलंय उद्देश, तर उद्देश म्हणजेच काय? कर्ता. तर या वाक्यात कोणता कर्ता आहे? आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत. तर असणारे कोण? सांगा. या वाक्यातील आपल्याला उद्देश ओळखायचा आहे. तर कोणता आहे उद्देश? कोणता आहे? असणारे कोण? भारतीय नागरिक. काय? असणारे कोण आहे? तर भारतीय नागरिक. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ते आहे भारतीय नागरिक. ते म्हणजे काय? उद्देश. उद्देश म्हणजे काय? कर्ता. प्रश्न विचारायचा नारा, नारी आणि नारे. नारा, नारी, नारे क्रियापदाला हे शब्द जोडून, कोणते? हे शब्द जोडून क्रियापदाला प्रश्न विचारायचे की काय? तर आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत. असणारे कोण? असणारे कोण आहे? तर भारतीय नागरिक. जेव्हा उत्तर येतो ते असते उद्देश. उद्देश म्हणजेच काय? कर्ता. हे लक्षात ठेवा. आणि विधेय म्हणजे काय? क्रियापद. त्यानंतर पुढचा प्रश्न. पुढे दिलेल्या वाक्यामधील भाव कर्तृक. काय? भाव कर्तृक क्रियापद असलेले वाक्य ओळखा. भाव कर्तृक आहे तर कोणता आहे? भाव कर्तृक सांगा. पुढे दिलेल्या वाक्यामधील भाव कर्तृक क्रियापद असलेले वाक्य ओळखा. कोणता आहे भाव कर्तृक क्रियापद? सांगा. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? आई बाळाला हसविते. आईच्या आठवणीने प्रज्ञाचे डोळे पाणावले. आई घरी पोहोचण्यापूर्वी सांजावले. आईने स्वतःच जेवण बनवले. या वाक्यातील आपल्याला भाव कर्तृक क्रियापद ओळखायचे.
तर कोणतं आहे या प्रश्नाचं उत्तर? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ते आहे आई घरी पोहोचण्यापूर्वीच सांजावले. हे भावकर्तृक क्रियापद आहे, हे लक्षात ठेवा. याचं भावकर्तृक क्रियापद हे तुम्हाला माहीत पाहिजे. क्रियापदामध्येच कर्ता असेल तर ते भावकर्तृक क्रियापद असते. काय लक्षात ठेवा? भावकर्तृक क्रियापद, भाव कर्तुक, भाव कर्तुक क्रियापद, भाव. कारण तुम्ही यावर क्वेश्चन आल्यानंतर तुम्हाला त्याचा अर्थ माहीत असला पाहिजे, त्याचे डेफिनेशन माहीत पाहिजे, कारण त्यामुळे तुम्हाला उत्तर सांगण्यास सोपं जातो. तर एक जर विचार केला तर या प्रश्नाचं तुम्हाला सांगतोय मी, लक्षात ठेवा, जे करून तुम्हाला त्याचा अर्थ पण माहीत पाहिजे, त्याची व्याख्या पण माहीत पाहिजे. तर भावकर्तृक क्रियापद म्हणजे काय? क्रियापद क्रियापद क्रियापदामध्ये क्रियापदामध्ये क्रियापदामध्येच कर्ता असेल तर ते भावकर्तृक क्रियापद असते. क्रियापद असते, हे लक्षात ठेवा. काय? तर क्रियापदामध्येच कर्ता असेल तर ते भावकर्तृक क्रियापद असते, हे लक्षात ठेवा. आणि सांजावले म्हणजेच काय? सायंकाळ झाली, म्हणून सायंकाळ काय आहे? कर्ता आहे, हे लक्षात ठेवा. क्रियापदामध्ये जर कर्ता असेल तर ते भावकर्तृक क्रियापद असते. मी काय म्हणत आहे? लक्षात ठेवा. क्रियापदामध्येच कर्ता असेल तर ते भावकर्तृक क्रियापद असते. यामध्ये जे काय आहे? सांजावले. काय आहे? सांजावले. हे जे सांजावले हे काय आहे आपलं? या शब्दाचा सांजावले हे काय आहे? या शब्दाचा क्रियापद आहे. काय आहे? हे क्रियापद आहे. पण यामध्येच काय असतो? यामध्येच काय असतो? तर कर्ता असतो. तर सांजावले याचा अर्थ काय होतो? सांजावल्याचा अर्थ काय होतो? सांजावले म्हणजेच काय? सांजावले म्हणजेच सायंकाळ झाली, हे लक्षात ठेवा. सायंकाळ झाली याचा अर्थ असा होतो. एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा फक्त एकच लक्षात ठेवा की क्रियापदामध्येच कर्ता असतो. सांजावले, मळमळते, गडगडते हे शब्द आलेले असतात. शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवा की सांजावले, गडगडते, मळमळते हे शब्द जर आले तर हे आपण त्याचा अर्थ होतो भावकर्तृक क्रियापदच, हे होतो त्या शब्दाचा उत्तर. भावकर्तृक क्रियापदच सांगायचे. सांजावले, मळमळते, गडगडते हे शब्द आले तर. आणि जर तुम्हाला जास्तीत जास्त लक्षात ठेवायचं असेल तर सांजावले म्हणजे क्रियापदामध्येच कर्ता दडलेला असतो. तर सांजावलेचा अर्थ होतो सायंकाळ झाली, हे लक्षात ठेवा. पुढचा आहे अद्यापही आपण लोकांना जुन्या चाकुरीच्या बाहेर काढू शकलो नाही. या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा. अद्यापही आपण लोकांना जुन्या चाकुरीच्या बाहेर काढू शकलो नाही. या वाक्यातील आपल्याला सांगायचे काय? तर विधेय विस्तार सांगायचे. विधेय विस्तार. आताच मी तुम्हाला काय सांगितलं? आता तुम्हाला मी विधेय सांगितलं. विधेय म्हणजे काय? तर आता आपल्याला विधेय विस्तार विचारले. तर विधेय विस्तार जे म्हणजे क्रियापदाबद्दल अधिक माहितीचे सांगते. व्यतिरिक्त क्रियापदाबद्दल जी माहिती सांगितली जाते त्या शब्दाला आपण काय म्हणू शकतो? विधेय विस्तार म्हणू शकतोय. तर या वाक्यामध्ये आपल्याला विधेय विस्तार सांगायचे. अद्यापही आपण लोकांना जुन्या चाकुरीच्या बाहेर काढू शकलो नाही. काय आहे या प्रश्नाचं उत्तर? काय? अद्यापही जुन्या चाकुरीच्या बाहेर काढू शकलो नाही. सी पर्याय काय आहे? लोकांना जुन्या चाकुरीच्या बाहेर. त्यानंतर डी पर्याय लोकांना बाहेर काढू शकलो नाही. काय आहे या प्रश्नाचं उत्तर? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी, लोकांना जुन्या चाकुरीच्या बाहेर काढू, म्हणजे लोकांना जुन्या चाकुरीच्या बाहेर. या प्रश्नाचं उत्तर आहे ते आहे विधेय विस्तार. विधेय विस्तार. आणि एक लक्षात ठेवा, विधेय विस्तार कसं ओळखावं? केव्हा, कोठे, कसे. काय? केव्हा, त्यानंतर कोठे आणि कसे याने प्रश्न विचारायचे. काय विचारायचं आहे? याने प्रश्न विचारायचे. केव्हा, कोठे, कसे ने प्रश्न विचारल्यास विधेय विस्तार उत्तर येते. काय येते? केव्हा, कोठे, कसे ने प्रश्न विचारल्यास काय येते? तर विधेय विस्तार हे उत्तर येते, हे लक्षात ठेवा. आणि जे आपण प्रश्न घेत आहोत, हे जे प्रश्न आहेत हे कंबाईनला आलेले आहेत आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. हे कंबाईनला म्हणजे PSIला आलेले प्रश्न आहेत.
आणि हे कुठं ना कुठं आले असे सांगणार नाही मी. सरळ सरळ सांगत आहे की हे PSIला आलेले प्रश्न आहेत. आणि TCS हे असेच प्रश्न घेत आहे. आणि हे पोलीस भरती असो, त्यानंतर दारूबंदी असो आणि TCS जे बी एक्झाम घेते त्यासाठी अतिशय महत्त्वाचं अतिशय महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे सामान्य लोकात अपवादाने आढळणारा सज्जन या शब्दसमूहासाठी एक शब्द निवडा. सामान्य लोकात अपवादाने आढळणारा सज्जन हे जे वाक्य आहे, सामान्य लोकात अपवादाने आढळणारा सज्जन या शब्दासाठी एक शब्द सांगायचा आपल्याला. त्याला काय म्हणू शकतो आपण? युगपुरुष म्हणू शकतो, प्रवर्तक म्हणू शकतो, की लेखक म्हणू शकतो, की लोकउत्तर म्हणू शकतो. काय म्हणू शकतो आपण? युगपुरुष, युगप्रवर्तक, लेखक आणि लोकोत्तर. तर काय आहे या प्रश्नाचं उत्तर? या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे लोकउत्तर. काय आहे? तर ते आहे लोकउत्तर. हे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक आहे 4. सामान्य लोकात अपवादाने आढळणारा सज्जन म्हणजे काय? लोकउत्तर. हे आणि त्यानंतर जे आपण हे शब्द दिलेले त्याचे पर्याय त्याचा पण अर्थ पाहून घेऊ आपण. युगपुरुष कशाला म्हणतात? तर विशिष्ट काळात चांगले कार्य करणारा व्यक्ती. काय? युगपुरुषला काय म्हणू शकतो आपण? तर युगपुरुष काय आहे? तर याचा अर्थ लक्षात ठेवा, विशिष्ट काळात चांगले कार्य करणारा व्यक्ती. आणि युगप्रवर्तक म्हणजे काय? युगप्रवर्तक होतो ते म्हणजे सामाजिक जीवनात वेगळे बदल घडवून आणणारा. काय? युगप्रवर्तक म्हणजे काय? सामाजिक जीवनात वेगळे बदल घडवून आणणारा, त्याला आपण युगप्रवर्तक म्हणतो. आणि लेखक कोण असतो? तर साहित्य लिहिणारा असतो लेखक. काय? साहित्य लिहिणारा कोण असतो? तर लेखक असतो. हे लक्षात ठेवा. त्यानंतर इथे लिहून देण्यापेक्षा हे लक्षात ठेवा, मी जे बोलतोय त्याच्याकडे लक्ष ठेवा. मी यांचे अर्थ सांगितले तुम्हाला. ह्याच्यावर पण आज तुम्हाला लोकउत्तर विचारलं तर उद्या युगपुरुष विचारू शकतात. तर ते युगपुरुषला काय? विशिष्ट काळात चांगले कार्य करणारा व्यक्ती युगपुरुष असतो. हे आपण याचा अर्थ पाहिले. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. मी जे पाहिले, अनुभवले ते मी साहित्यातून मांडले. या वाक्यातील प्रधान वाक्य ओळखा. आपल्याला काय सांगायचे? प्रधान वाक्य सांगायचे. तर कोणतं आहे प्रधान वाक्य? कोणतं आहे याच्यामध्ये? मी जे साहित्यातून मांडले. बी, मी जे पाहिले अनुभवले. सी, ते मी पाहिले अनुभवले. डी, साहित्यातून मांडले. तर काय आहे या प्रश्नाचं उत्तर? या प्रश्नाचं उत्तर काय आहे? प्रश्नाचं उत्तर काय आहे? यामध्ये ते उत्तर आहे ते म्हणजे, या प्रश्नाचं कोणतं उत्तर आहे सांगा? ते असते सी. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवा, जेचे वाक्य गौण वाक्य असते. काय? जेचे वाक्य कधीही जेचे वाक्य गौण असते. गौण. जेने जोडलेले वाक्य काय असते? तर गौण वाक्य असते. हे लक्षात ठेवा. आणि तेने जोडलेले वाक्य काय? तेने. तर तेने जोडलेले वाक्य काय असते? तेचे वाक्य. हे लक्षात ठेवा. तेचे वाक्य काय असते? तर मुख्य वाक्य असते. मुख्य वाक्य. हे लक्षात ठेवा. तेने जोडलेले वाक्य मुख्य वाक्य असते आणि जेने वाक्य जोडलेले असेल तर ते गौण वाक्य असते. तर आपल्याला विचारले प्रधान वाक्य म्हणजेच काय? मुख्य वाक्य. आणि मुख्य वाक्य हे तेने जोडले असते. ते मी पाहिले अनुभवले. हे काय आहे? तर हे प्रधान वाक्य आहेत. हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लाज नाही म्हणा कोणी काही म्हणा या म्हणीचा विरुद्धार्थी म्हण ओळखा. लाज नाही म्हणा कुणी काही म्हणा याचा आपल्याला विरुद्धार्थी म्हण सांगायचे. तर काय आहे या प्रश्नाचं उत्तर? वासरात लंगडी गाय शहाणी, लेखी बोले सुने लागे, गाढवाला गुळाची चव काय, शहाण्याला शब्दाचा मार. काय आहे या प्रश्नाचं उत्तर? आपल्याला विरुद्धार्थी सांगायचे. तर विरुद्धार्थी काय आहे? विरुद्धार्थी सांगायचे. तर विरुद्धार्थी शहाण्याला शब्दाचा मार. काय? शहाण्याला शब्दाचा मार. हे लाज नाही म्हणा कुणी काही म्हणा. लाज नाही म्हणा कुणी काही म्हणा याचा विरुद्धार्थी काय आहे? तर शहाण्याला शब्दाचा मार. लक्षात ठेवा, लाज नसणाऱ्याला कुणीही काही म्हटले तरी याचा अर्थ काय होतो? लाज नसणाऱ्याला कुणी काही म्हटले तरी त्याच्यावर काही परिणाम होत नाही. काय? लक्षात ठेवा, मी जे बोलत आहे त्याच्याकडे लक्षात ठेवा. लाज नसणाऱ्याला कुणीही काही म्हटले तरीही त्याच्यावर काही परिणाम होत नाही, परंतु शहाण्याला शब्दसुद्धा मारल्यास सारखं वाटतं. काय? एखाद्या शहाण्या माणसाला आपण काही शब्दानं जरी बोललो तर त्याला लागतो किंवा त्याला समजतं की मलाच काहीतरी म्हटलं
त्याला तो नाराज होतो किंवा दुःखी होतो. त्याला शब्दाचा मार, त्याला मारण्यापेक्षा शब्दाचा मारच जास्त लागतोय शहाण्याला, हे लक्षात ठेवा. तर त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल? पुढील वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर कसे होईल? आपल्याला विधानार्थी वाक्य करायचं आहे. काय करायचं आहे? विधानार्थी. पुढील वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. कसे होईल? केवढी उंच इमारत ही. केवढी उंच इमारत ही. विधानार्थी वाक्य कोणतं करायचं झालंय? किती उंच इमारत ही? बी, उंच इमारत ही किती आहे? सी, ही इमारत खूप उंच आहे. डी, खूप उंच आहे ही इमारत. काय आहे या प्रश्नाचं उत्तर? काय आहे या प्रश्नाचं उत्तर सांगा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक सी, ही इमारत खूप उंच आहे. ही इमारत खूप उंच आहे. विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य म्हणजे तुम्हाला सरळ सांगता आलं पाहिजे. विधानार्थी काय आहे, प्रश्नार्थी काय आहे, हे याचं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. संकेतार्थी काय आहे. तर विधानार्थी, ही इमारत खूप उंच आहे, हे विधान केलं एक प्रकारचं. तर हे विधानार्थी वाक्य आहे. ही इमारत खूप उंच आहे. इथे स्पष्टीकरण देण्याची काही गरज नसावं. सगळ्यांना माहीत आहे की विधानार्थी काय, संकेतार्थी काय. तर पर्याय क्रमांक सी हे, ही इमारत खूप उंच आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे. हे लक्ष ठेवा. तर त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सासरा हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? सांगा. सासरा हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? देशी आहे, तत्सम आहे की तद्भव आहे की अभ्यस्त आहे? काय आहे सासरा हा शब्द? तर सासरा हा शब्द काय आहे? तर सासरा हा शब्द तद्भव आहे. काय? तद्भव आहे. मी आत्ता तुम्हाला सांगितलंय मागच, संस्कृतमधून आलेला शब्द मराठीत येताना बदल होत असतो. त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात तद्भव शब्द. हे लक्षात ठेवा. तत्सम शब्द, तद्भव शब्द, आणि यामध्ये काय बदल, हे लक्षात ठेवा. मी जे लिहून देत आहे ते बदल होत नाही, हे लक्षात ठेवा. कन्फ्यूज होऊ नका. तत्सम शब्द बदल होत नाही संस्कृतमध्ये येताना, आणि जर तद्भव शब्द म्हणजे संस्कृतमधून आलेला शब्द मराठीत येताना बदल होत असतो. आता सासरा जे शब्द आहे, तर त्याला संस्कृतमध्ये काय आहे? संस्कृतमध्ये जर याचा विचार केला, सासरा शब्द आहे, सासरा शब्दाला संस्कृतमधून जर येताना, तर ते काय हा शब्द आहे संस्कृतमध्ये? ते आहे, हे आहे सुसूर. काय आहे? सुसूर हे शब्द आहे. यामध्ये बदल होऊन काय झाला? सासरा. हे लक्षात ठेवा. या तत्सम शब्दापासून सासरा हा तद्भव शब्द तयार झाला आहे. हे लक्षात ठेवा. हे काय आहे? हे शब्द जर विचारला तर काय आहे? हे तद्भव शब्द आहे. काय आहे? तद्भव शब्द आहे. हे लक्षात ठेवा. तत्सम आणि तद्भव, हे होतो तद्भव आणि हे होतो काय होतो? तत्सम ज्याच्यामध्ये बदल होत नाही, हे जसं आला तसा आला तरी तत्सम शब्द. आणि हे काय आहे? हे तद्भव शब्द. कोणता आहे? तर हे तद्भव शब्द आहे. लक्षात ठेवा. कोणता आहे? तद्भव शब्द आहे हे लक्षात ठेवा. कन्फ्यूज होऊ नका. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न मोठा जरी असेल तर विद्यार्थी मित्रांनो घाबरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन आवडत असेल, माहिती दिलेली आवडत असेल, जे सांगत आहे ते समजत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्राला आणि तुमच्या ग्रुपवर वगैरे शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, मी जे मेहनत करतोय, मला पण काय वाटलं पाहिजे की विद्यार्थ्यांना मी जे शिकवत आहे ते आवडत आहे. आणि जर आवडत नसेल तर डिसलाईक करा विद्यार्थी मित्रांनो, काही हरकत नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, पुढील दोन वाक्याचे एक केवळ वाक्य बनवा. काय आपल्याला दोन वाक्य दिलेले आहेत, त्याचं आपल्याला काय बनवायचं आहे? एक वाक्य बनवायचं आहे. काय? पुढे दोन वाक्याचे एक केवळ वाक्य बनवायचं आपल्याला. तर दोन वाक्य कोणते कोणते आहेत? अर्जुनाने फिरत्या मत्स्याच्या डोळ्याचा नेम धरला. बी, दुसरं वाक्य काय आहे? अर्जुनाने बाण सोडला. अर्जुनाने फिरत्या मत्स्याच्या डोळ्याचा नेम धरला. बी काय आहे? म्हणजे दुसरं वाक्य काय? अर्जुनाने बाण सोडला. तर काय आहे या प्रश्नाचं उत्तर? पर्याय वाचायचं का? चला उत्तर सांगतो सरळ सरळ या प्रश्नाचं, कारण प्रश्न भरपूर मोठा दिसत आहे आणि तुम्ही घाबरून जासान. तर पहिलं काय आहे प्रश्नाचं उत्तर? तर पर्याय क्रमांक सी आहे. आपल्याला केवळ वाक्य करायचे.
तर मी तुम्हाला केवळ वाक्य याच्या आधीच सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळेस मी स्पष्टीकरण देत आहे. तुम्हाला स्पष्टीकरणाचा फायदा होतोय. प्रत्येक प्रश्नामध्ये स्पष्टीकरण देतोय मी. केवळ वाक्य मी तुम्हाला मागेच सांगितलं ज्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतो. काय? एकच कर्ता आणि एकच क्रियापद असेल तर त्याला काय म्हणतात? तर केवळ वाक्य म्हणतात. तर अर्जुनाने पर्याय क्रमांक सी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्ष ठेवा. पर्याय क्रमांक सी. अर्जुनाने फिरत्या मत्स्याच्या डोळ्याचा नेम धरून बाण सोडला. अर्जुनाने फिरत्या मत्स्याच्या डोळ्याचा नेम धरून बाण सोडला. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. हे लक्षात ठेवा. आणि अर्जुनाने नेम धरला व हे काय झालं? हे काय झालं? संयुक्त वाक्य झालं. हे लक्षात ठेवा. हे असं नाहीये अर्जुनाने फिरत्या मत्स्याच्या डोळ्याचा नेम धरला व बाण मारला. नाही जमणार. आणि अर्जुनाने बाण सोडला तो फिरत्या मत्स्याच्या डोळ्यात नेम घेऊन. हे वाक्य रचनाच योग्य नाही आहे ह्याची. हे पण चुकीचं आहे. हे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक सी हे अर्जुनाने फिरत्या मत्स्याच्या डोळ्याचा नेम धरून बाण सोडला. हे केवळ वाक्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. ळ हा वर्ण मानला जातो. कोणता मानला जातो ळ हा वर्ण? तर ळ हा वर्ण काय मानला जातो? स्वतंत्र, महाप्राण की संयुक्त व स्वर? काय आहे? तर ळ हा वर्ण काय आहे? ळ हा वर्ण हे स्वतंत्र आहे. हे MPSC ला 2011ला प्रश्न आलेले त्यानुसार आपण घेतले. हे लक्षात ठेवा. ळ हा वर्ण स्वतंत्र आहे. ळ मराठीतील स्वतंत्र वर्ण मानला जातो. लक्षात ठेवा. परंतु हे जर विचार केला तुम्ही हे जे प्रश्नाचं उत्तर आहे ते आयोगाने कर सहाय्यक परीक्षेत आहे ना याचं उत्तर दिलं होतं द्रविडियन भाषा. काय दिलं होतं? तर तुम्ही म्हणू शकता जर स्वातंत्र्य नाही आला तर काय म्हणू शकता? एका कर सहाय्यक एक्झाममध्ये आला होता. त्या कर सहाय्यकमध्ये हे प्रश्न विचारला होता तेव्हा त्याला द्रविडियन काय म्हणलं होतं? द्रविडियन भाषा असा पण या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. म्हणजे तुम्हाला माहीत असलं पाहिजे ळ हा वर्ण जर स्वतंत्र वर्ण नसेल तर द्रविडियन भाषामधून आलेला हे तुम्ही सांगू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न. तर पुढचा प्रश्न आहे ते म्हणजे मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो. या वाक्याचा वाक्यप्रकार ओळखा. काय आहे या संयुक्त वाक्य आहे, केवळ वाक्य आहे की मिश्र वाक्य आहे की विकल्पबोधक वाक्य आहे? काय आहे या प्रश्नाचं उत्तर? सांगा. मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो. या वाक्याचा वाक्यप्रकार कोणता आहे? काय आहे या वाक्याचा प्रकार? मी तुम्हाला मागच सांगितले वाक्य स्पष्टीकरण हे सगळ्यांचं माहीत पाहिजे. तुम्हाला संयुक्त वाक्य काय, केवळ वाक्य काय, मिश्र वाक्य काय? तर या प्रश्नाचं वाक्य कोणतं आहे? हे संयुक्त वाक्य आहे. काय आहे? संयुक्त वाक्य आहे. लक्षात ठेवा. काय आहे? संयुक्त वाक्य आहे. का संयुक्त वाक्य आहे? तर वने जोडलेले वाक्य एका उभ्यान्वयी अव्ययाने जोडलेलं वाक्य हे लक्षात ठेवा. वने वाक्य जोडलेलं आहे हे संयुक्त वाक्य आहे. का आहे? आणि व समुच्चयबोधक उभ्यांनी जोडलेले वाक्य हे संयुक्त वाक्य असते. काय असते? आणि व त्यानंतर शिवाय. मी मागच सांगितलं तुम्हाला आणि व शिवाय यांनी जोडलेले वाक्य हे समुच्चयबोधक काय असतो? समुच्चयबोधक असतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो? हे लक्षात ठेवा. संयुक्त वाक्य असतात. त्यानंतर केवळ वाक्य मी सांगितलंय एकाच करता एकच क्रियापद. मिश्र वाक्य 2 उभ्यान्वयाने जोडलेले वाक्य. लक्षात ठेवा. विकल्पबोधक आणि शिवाय हे विकल्पबोधक शिवाय हे शिवाय नाही आहे. विकल्पबोधक आपल्याला माहीत पाहिजे. तर विकल्पबोधक सांगा. कमेंट करा मला सांगा विकल्पबोधक. तर विकल्पबोधकचे कोणते वाक्य जोडलेले असतात? विकल्पबोधकचं सांगा मला. तुम्ही कमेंट करून सांगा मला की विकल्पबोधक म्हणजे काय? तर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे खालील कोणता शब्द गुजराती भाषेतून आला आहे? खालीपैकी कोणता शब्द गुजराती भाषेतून आला आहे? सांगा. कोणता शब्द आला आहे? गुजराती भाषेतून कोणता शब्द आला आहे? शिक्के, काई, साबण, रिकामटेकडा की अण्णा? कोणता आहे? तर रिकामटेकडा हे शब्द आहे गुजराती भाषेतून आला आहे. कोणता? रिकामटेकडा हे शब्द गुजराती भाषेतून आला आहे. तर आपण पर्याय पहा. तर शिक्के काई हे शब्द कशातून आला आहे? तर हे तेलुगू भाषेतून आले. तेलुगू. त्यानंतर साबण हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? साबण हा शब्द पोर्तुगीज आहे. काय आहे? पोर्तुगीज हे लक्षात ठेवा. त्यानंतर अण्णा हा शब्द कोणता आहे? अण्णा हा शब्द काय आहे? कानडी. काय आहे? कानडी.
कानडी हा अण्णा कानडी आहे, साबण हे पोर्तुगीज आहे, तर शिक्केकाई हे तेलुगू आहे आणि रिकामटेकडा हे गुजराती आहे. ते लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, गुरुजी म्हणाले की एक हीच बळ, या वाक्यात एक हीच बळ काय, एक हीच बळ वाक्य डॅश डॅश वाक्य आहे. काय आहे सांगा. प्रश्नाचं उत्तर सांगा. गुरुजी म्हणाले की एकी हेच बळ, या वाक्यात एकी हेच बळ हे वाक्य डॅश डॅश वाक्य आहे. गौण वाक्य, प्रधान वाक्य, मिश्र वाक्य, विशेषण वाक्य की नाम वाक्य. काय आहे या प्रश्नाचं उत्तर काय आहे. मी तुम्हाला सांगितलंय, गौण वाक्य सांगितलंय, प्रधान वाक्य सांगितलंय. सांगा तर काय या प्रश्नाचं उत्तर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते म्हणजे गौण वाक्य आहे. काय आहे, गौण वाक्य आहे. आता गौण वाक्य काय आहे, स्वरूप दर्शक वाक्य हे गौण वाक्य असते. काय, स्वरूप दर्शक वाक्य हे कधीही गौण वाक्य असतात. हे गौण वाक्य नामवाक्य सुद्धा असतात. काय, स्वरूप दर्शक वाक्य हे गौण वाक्य असते, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर गौण वाक्य हे नामवाक्य सुद्धा असते. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, थर थर, चूर खळखळ, सळसळ, ओरड, पीक हे शब्द कोणते धातू आहेत. कोणते धातू आहेत सांगा. थरथर, चुरचूर, खळखळ, सळसळ, ओरड, पीक हे शब्द कोणते धातू आहेत सांगा. काय आहे प्रश्नाचं उत्तर सांगा. थरथर, चुरचूर, खळखळ, त्यानंतर सळसळ, ओरड आणि पीक हे शब्द कोणते आहेत. कृतीवाचक धातू, आक्रमक धातू, उभयविध क्रियापद की सकर्मक क्रियापद. काय आहे या प्रश्नाचं. तर हे कधीही नेहमी लक्षात ठेवा, असे थरथर, चुरचूर, खळखळ, सळसळ हे शब्द आले तर हे आक्रमक धातू असतात. काय असतात, तर हे आक्रमक धातू असतात. वरील क्रियापदे कधीही असणारे कसे असतात, ते असणारे वाक्य, असे शब्द असणारे वाक्य हे कधीही आक्रमक असतात. लक्षात ठेवा. थरथर, चुरचूर, खळखळ, सळसळ हे शब्द आले तर समजायचे की आक्रमक धातू आहे. तर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, आणि हे जर विचार केला, हे सकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापदमध्ये कर्ता कर्म दोन्ही आलेले असतात. उभयविध क्रियापदामध्ये काय असतंय, तर क्रियापद हे दोन्ही क्रिया दाखवलेले असतात. सकर्मक आणि आक्रमकाची दोन्ही क्रिया दाखवलेल्या असतात. यामध्ये कर्ता कर्म असल्यासारखा वाटतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, कालवाचक क्रियाविशेषण अवयव ओळखा. कालवाचक, अलीकडे, तूर्त, आपोआप, अतिशय. काय या प्रश्नाचं उत्तर. तर कशाखाली सांगा. कालवाचक क्रियाविशेषण अवयव. तर कालवाचक कोणता शब्द आहे, तर याच्यामध्ये तूर्त हा शब्द कालवाचक आहे. काय आहे, तूर्त हा शब्द कालवाचक आहे. अलीकडे हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे की कालवाचक क्रियाविशेषण अलीकडे हे सुद्धा कालवाचक क्रियाविशेषण होऊ शकते, परंतु स्थलवाचक अर्थाने सुद्धा वापरले जाते, हे लक्षात ठेवा. अलीकडे हे काय, कालवाचक क्रियाविशेषण होऊ शकते, परंतु स्थलवाचक अर्थाने सुद्धा वापरले जाऊ शकते, हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. परंतु तूर्त हे जे काय आहे, हे फक्त आणि फक्त कालवाचक क्रियाविशेषणच आहे. काय आहे, कालवाचक क्रियाविशेषणच आहे हे तूर्त, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, तू मुद्दाम मला त्रास दिला, या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणते. क्रियाविशेषण अवयव ओळखा. काय, मुद्दाम. मुद्दाम खाली अंडरलाईन आहे, हे सांगा. मुद्दाम या शब्दाचा खाली अंडरलाईन आहे. मुद्दाम काय आहे ते, मुद्दाम हा शब्द सांगा. तू मुद्दाम मला त्रास दिला, या वाक्यातील आपल्याला क्रियाविशेषण अवयव सांगायचे आहे. कोणता आहे, परिणामवाचक, कालवाचक, रीतिवाचक, स्थलवाचक. काय आहे या शब्दाचं उत्तर. तर मुद्दाम हा शब्द काय आहे, एक रीत सांगत आहे. काय आहे, एक रीत सांगत आहे. रीतिवाचक शब्द आहे ते. मुद्दाम हे रीतिवाचक आहे. मुद्दाम हे क्रियेचे काय आहे सांगत आहे, रीत दर्शवित आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, सापाला का कुणी दूध पाजेल, या वाक्यातून कोणता भाव व्यक्त होतो. सापाला का कुणी दूध पाजेल, या वाक्यातून कोणता भाव व्यक्त होतो. संकेतार्थ, प्रश्नार्थ, उद्गारार्थ, नकारार्थ. तर काय आहे या शब्दातून कोणता भाव व्यक्त होतो. तर यातून आपल्याला होतो उद्गार. काय, उद्गार होतो, उद्गार. लक्षात ठेवा. काय होतो, तर उद्गार होतो. सापाला का कोणी दूध पाजल हे एक प्रकारचा उद्गार आहे. काय आहे, तर उद्गार आहे. तर पुढचा प्रश्न बघू आपला. पुढचा प्रश्न काय आहे, तर पुढचा प्रश्न आहे, उद्गारार्थी वाक्य ओळखा. उद्गारार्थी वाक्य ओळखा.
काय आहे या प्रश्नाचं अर्थ सांगा आपल्याला. उद्गारार्थी वाक्य कोणतं आहे? त्याच्या मनात प्रचंड वादळ उठत होतं. मनात त्याच्या उठलं होतं प्रचंड वादळ. कसलं? प्रचंड वादळ उठलं होतं त्याच्या मनात उठलं होतं प्रचंड वादळ. काय आहे या प्रश्नाचं उत्तर? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. कसलं? प्रचंड वादळ उठलं होतं त्याच्या मनात. काय? ज्या वाक्यातून उद्गारार्थी भावनेचा उद्गार होतो त्याला आपण उद्गारार्थी वाक्य म्हणतो. तर एकदम परफेक्टपणे या वाक्यातच हे भाव व्यक्त होत असतात, व्यक्त होताना आपल्याला दिसत आहे. कसलं? प्रचंड वादळ उठलं होतं त्याच्या मनात. त्याच्या मनात प्रचंड ही वाक्यरचनाच बरोबर नाही आहे. मनात त्याच्या उठलं होतं हे बी वाक्यरचना बरोबर नाही आणि त्याच्या मनात उठलं होतं प्रचंड वादळ हे पण वाक्यरचना बरोबर नाही. पण पर्याय क्रमांक सी मध्ये कसलं प्रचंड वादळ उठलं होतं त्याच्या मनात हे वाक्यरचना बरोबर आहे आणि ते उद्गारार्थी वाक्य आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, जवळपास आपण आता किती वरी दिसत आहे तुम्हाला? तर आता आपण किती प्रश्न पाहिले? तर आपण आताच 28 प्रश्न पाहिले. किती? 28 प्रश्न पाहिले. तुम्हाला आवडले असेल विद्यार्थी मित्रांनो, कमेंट करा आणि मला सांगा की तुम्हाला प्रश्न कसे वाटले. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही सिरीज आपण कंटिन्यू ठेवणार आहोत. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता एक एक्झाम आहे MPSCची पण, त्याच्यामध्ये पण हे अतिशय महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक्झाम देऊन आल्यानंतर MPSCच्या मुलांना विचारू शकता की यामधले क्वेश्चन तुम्हाला जशाला तसे आलेले दिसणार, हे मी सांगत आहे. आणि तुम्ही चेक पण करू शकता आल्यानंतर. जर कोणी तयारी करणार आता ज्याची एक्झाम आहे MPSCची, त्या विद्यार्थ्यांना यांनी जे लेक्चर केलं असेल तर त्यांनी मला कमेंट करून सांगा की क्वेश्चन आले होते या नव्हे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी जे प्रश्न घेत आहे तुम्हाला आवडत असेल तर ते बी सांगा. आणि विद्यार्थी नाही आवडत असेल डिसलाईक करा. आणि आवडत असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा लिंक. आणि तुम्ही पण तुमच्या मित्रांना 4-4 मित्रांना शेअर करत जा, जेणेकरून आपली फॅमिली जशी जशी वाढेल तसे तसे आपल्याला पण शिकवण्यामध्ये इंटरेस्ट येईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्लीज मी एक विनंती करत आहे, जर तुम्ही लेक्चर करत असाल तर कमीत कमी त्याला लाईक तरी करा. आणि जर आवडत नसेल तर तुम्ही डिसलाईक तरी करा. काही हरकत नाही आहे. पण तुम्ही पाहता आणि तशाला तसे निघून जाता. तसं करू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, मी जास्त बोलणार नाही आहे. चला आपण इथेच थांबूया. धन्यवाद.